नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. बीड मधली दोन प्रकरणं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. अर्थात संतोष देशमुख प्रकरण हे तर मुळात आता कोर्टामध्ये त्याचा खटला सुरू झालाच आहे. पण त्याच जोडीला महादेव मुंडे जे परळीतील व्यापारी होते त्यांचा देखील निर्घृण खून करण्यात आला. पण त्यातले आरोपी अजूनही मोकाट आहेत. मोकाट सोडा, अजून आरोपींची नावं देखील निष्पन्न झालेली नाहीयेत. संतोष देशमुखांना कुणी मारलं याची नावं तर समोर आली, त्यांना अटक देखील झाली आणि त्यांच्यावर खटला देखील सुरू झाला. पण इकडे महादेव मुंडे यांना नेमकं कुणी मारलं हेच अजून पोलिसांना समजलेलं नाहीये. त्यामुळं या प्रकरणात आता वेगवेगळी ट्विस्ट देखील समोर आलेली आहे. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काही महिन्यांपूर्वी या प्रकरणावर आवाज उठवला देखील. त्यानंतर या थोडी तपासाला गती देखील आली. पण एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे, दुसऱ्या अधिकाऱ्याकडून तिसऱ्या अधिकाऱ्याकडे असं करता करता तपासी अधिकारी बदलत गेले. पण आरोपी काही सापडले नाहीत. शेवटी आज तर एक अशी ब्रेकिंग आहे की स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे, ज्या महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत आणि न्याय मिळवण्यासाठी गेली 18 महिने म्हणजे 1.5 वर्ष पोलीस स्टेशनचे उंबरे झिजवतायत. त्यांनी आज आपलं अख्खं कुटुंब घेतलं सोबत आणि ते SP नवनीत कावत यांना भेटायला गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची लेकरं, सासू, सासरे, दीर, नणंद, नंदावे सगळे होते. त्या ठिकाणी SPंची गाठ देखील घेतली. तिथून त्यांना आत्ताचे तपासी अधिकारी कमलेश मीना, जे IPS अधिकारी DYSP आहेत, त्यांच्याकडे त्यांनी पाठवलं. तिथं गेल्यानंतर त्यांना आणखी एक वेगळीच खबर मिळाली की कमलेश मीना यांची आता बदली झाली. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन तपासी अधिकारी. अरे या माऊलीनं करायचं तरी काय? किती दिवस उंबरे झिजवायचे, 1.5 वर्ष होत आलं, अजून तपासी अधिकारी फिक्स होत नाही. त्या दरम्यान एक पथक स्थापन झालं. ते जे साबळे होते त्या पथकाचे मुख्य अधिकारी, त्यांची देखील बदली झाली. बदलीवर बदली. पण आरोपी कोण आहेत याचं उत्तर गेल्या 1.5 वर्षांमध्ये ना पोलिसांना मिळालं, ना ज्ञानेश्वरी मुंडेंना मिळालं, ना अख्ख्या महाराष्ट्राला मिळालं. त्यामुळे याच विषयावर आता मी लाईव्ह करतोय, कारण ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एक आज गंभीर आरोप केलाय आणि तो आरोप म्हणजे बंगल्यावरनं फोन केला कराडनंच, म्हणजे वाल्मिक कराडनंच महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास थांबवला. आता हा आरोप केल्यानंतर याच संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत टॉप न्यूज मराठीशी त्या जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं या प्रकरणात आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि माझं लाईव्हच आहे. बंगल्यावरनं फोन केला, कराडनं तपास थांबवला, ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आरोप. मुंडेताई, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार सर. ताई, आज तुम्ही मागच्या लाईव्ह मध्ये म्हणजे गेल्या 2 दिवसांपूर्वी आपण एक लाईव्ह केलं होतं, त्यामध्ये बाळा बांगर यांनी या संपूर्ण प्रकरणात एक नवीन गौप्यस्फोट केला आणि वाल्मिक कराड यानंच त्याच्या रक्तातल्या नात्यातल्या लोकांकडून महादेव मुंडे यांची हत्या घडवून आणली आणि त्यांच्या मांसाचा तुकडा मारेकऱ्यांना पुरावा म्हणून आणायला लावला आणि तो त्याच्या टेबलासमोर ठेवला, असा गंभीर आरोप केला. त्यानंतर या बाळा बांगर यांना पोलिसांनी बोलावून घेतलं, 6 तास कसून चौकशी केली आणि त्यांनी त्यांचा जबाब देखील नोंदवून घेतला. त्याच वेळी तुम्ही प्रतिक्रिया दिली होती की बाळा बांगर यांनी जबाब नोंदवल्यानंतर सुद्धा पोलीस गप्प का आहेत? आता तरी आरोपी कोण आहेत हे निष्पन्न झाले असतील तर त्यांना अटक करा, नाहीतर मी आत्मदहन करेन. मी पहिल्यांदा SP कावत यांची गाठ घेईन आणि मग कठोर निर्णय घेईन. त्यानुसार तुम्ही सांगितलं होतं की मी मंगळवारी त्यांना भेटेन. आज मंगळवार उजाडला, तुम्ही त्यांना भेटायला देखील गेलात. आज काय झालं? किती वाजता तुम्ही घरातून निघालात परळीतून? कुणाकुणाला भेटलात आणि त्यांनी काय काय सांगितलं सांगा. आज सकाळी मी घरातून 8 वाजता निघाली सकाळच्या. माझ्या लेकरांची मोठ्याने शाळा बोला. सकाळी 8 वाजता मी घराच्या बाहेर पडली. आज लेकरांना सोबत घेऊन, लेकरांच्या शाळेला सुट्टी देऊन मी लेकरं घेऊन गेले. पुन्हा सासू-सासऱ्यांना घेतलं, नंदव्याला घेतलं, पुन्हा दिराला घेतलं अंबाजोगाईतून आणि नंतर मी केजला गेले SP सरांकडं. मग SP सरांची तात्काळ भेट झाली माझी SP सरांची.
मग एसपी सरांना विचारलं, मग बाळाभाऊ बांगरनं आता जबाब दिला आहे, मग आरोपी का अटक करत नव्हत? तर मग एसपी सर म्हणले, "असं कोणी पण येईल आणि हे आरोपीत म्हणेन, मग आम्ही कसं आरोपी अटक करावात?" इतकं मग मी म्हणलं, "बाळाभाऊ बांगरनं मग आमचं मन दुःख होईलंय." मग त्यांच्यावर मग इतकं महाराष्ट्राच्या समोर येऊन त्यांनी एवढी मोठी बाईट दिली म्हणजे काहीतरी तथ्य असेल तेव्हाच दिली. नाही ह्याच्यात जर तुम्हाला खोटेपणा वाटला तर मग त्यांच्यावर केस दाखल करा. कारण आमचा गरीब कुटुंबाचा त्यांनी छळ केला असंच म्हणण्यात येईल ना मग. जसं तुम्हाला वाटतंय तसं तसं झालं असेल म्हणलं मी त्यांना. एसपी सरांना मी डायरेक्ट बोलले. तर एसपी सर म्हणले, "नाही," म्हणले, "तसं होऊ शकत नाही. कुणी बी कुणाचे नाव घेऊ शकतात. हे राजकारण करत आहेत," म्हणले. "हे राजकारण करत आहेत. कारण त्यांच्यावर त्यांनी केस खोट्या कळल्या म्हणून हे आता समोर आले. हे त्यावेळेस का नाही आले समोर? ज्यावेळेस हे प्रकरण झालं, त्यावेळेस बाळाभाऊ बांगरनी हे जबाब का नाही दिला?" एसपी सरांनी मला हे प्रश्न केला. मग सरला म्हटलं, "सर तपास जर आम्हाला म्हणजे आम्हाला जर सगळं माहिती असतं, तर आम्ही तुमच्या दारी कशाला आलो असतो?" हे पण विचारलं मी सरांना. "मग आता न्याय कुणाकडे मागायचा आपण? तुम्ही जर असं म्हणत अच्छा. आहात तर आम्ही हा, बोला बोला. तुम्ही जर असं म्हणत आहोत, तर मग आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? एक गरीब कुटुंबांना न्याय कुणाकडे मागायचा हे मला सांगा." तर सर म्हणत आहेत, "करत आहोत तपास, प्रयत्न आमचे चालूच आहेत." मग प्रयत्न किती म्हणलं 1.5 वर्ष आता लेकरांचं करियर बघू का मी काय करू हे सांगा मला. का मी किती उंबरठे झिजू? आता 3 वेळेस मी भेट दिली एसपी सरांना. आजच्या सुद्धा 3 वेळेस. मग तर मला एका आरोपीचं नाव ना निष्पन्न, ना आरोपीचा पत्ता नाही, ना काहीच आहे. न्यायाची म्हणजे एक जसं पहिलं प्रकरण होतं इथल्या परळी पोलिसांनी दाबल्या गेलं. कुणाच्या दबावामुळे दाबल्या गेलं, बंगल्याहून फोन आला म्हणून दाबल्या गेलं. बंगल्याहून फोन वाल्मीकरांचाच गेला. दुसरा कोणाचा जाणार नाही कारण वाल्मीकरांचाच फोन बंगल्याहून जाणार. मग त्यांच्या दबावामुळेच प्रकरण दाबल्या गेले इथं परळीत. मला वाटलं आता इथं तर आपले एसपी सर तरी काहीतरी करतील. एसपी सर तर म्हणले 2023 ची केस आहे म्हणले. आता ह्याच्यात आम्हाला ठोस पुरावा नाही म्हणले. आम्ही डायरेक्ट आता बाळाभाऊ बांगरनं जशी नावं सांगितलीत, त्यांच्या नावावर जर हे केलं तर ठोस पुरावा आम्हाला न्यायालयात दाखल करावा लागतो. ज्यावेळेस केस होती त्यावेळेस आम्हाला आरोपींचा पुरावा दाखवावा लागतो, की ह्या ह्याच्यावर आम्ही आरोपी अटक केले आहेत. मग आम्ही काय करावं म्हणले, तरी पण आम्ही तथ्य जाणून घेऊन आरोपी अटक करूत म्हणले आहेत, असं बी बोलले आहेत. मग जे अगदी सुरुवातीला तपासी अधिकारी होते, पी.आय. सानप, त्यांनी तर आरोपींची नावं निष्पन्न केली होती, डिटेक्ट केली होती. त्या आरोपींची नावं तरी सानपांनी एसपींना दिली असतील ना. मग त्याचं पुढे काय झालं? हा जबाब विचारला नाहीत का तुम्ही? आम्ही विचारलं ना, कोण आहेत, काय आहेत? ते म्हणत आहेत, "तुम्ही सांगा कोण आहेत आरोपी?" ते आम्हाला परतच विचारत आहेत, "तुम्ही सांगा संशयित कोण आहेत ते?" मग आपल्याला आरोपी माहिती असते, तर ह्यांच्या दारी जाण्याची आपल्याला गरजच नव्हती ना. मग तुमचं काही झालं नक्की. होतं का? तुमचं काही भांडण होतं का? मी म्हणलं, "माझ्या नवऱ्याचं कुणासोबतच भांडण नव्हतं" म्हणलं. "मला कधी घरी सांगितलंच नाही" म्हणलं त्यांनी, की भांडण आहे, की असा-असा कोणी बोलत आहे, की माझं कुणाशी वैर आहे. आता ते 3-3:30 ला लेकरं रोज ट्युशनला न्यायचे, 8 वाजता आणून सोडायचे. त्यांचा नित्यनेम हे. नित्यनेम म्हणजे काय? फक्त रविवारी सुट्टी असायची लेकरांच्या क्लासेसला. रोजच 3:30 ला यायचे अन् 8:30 ला लेकरं घरी परत घेऊन यायचे. तर त्या दरम्यान मला त्यांनी काही सांगितलं नाही, की कुणी मला असं म्हणतंय, की माझ्याशी कुणाचा वैर आहे, की मला कुणी शिव्या देतंय. असं कुणी शिवीगाळ केली असती, तर आपण डायरेक्ट आरोपीची नावं घेतली असती ना. इथपर्यंत इतकं 18 महिने यांचे उंबरठे झिजवायची मला गरजच लागली नसती. नक्कीच. खरं म्हणजे तुम्ही जे एस-पी कामतांशी तुमचं जे बोलणं झालं आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं, की 2023 ची केस आहे. आता याच्यातले आरोपी कोण आहेत? बाळा बंगारांनी दिलेला जबाब जो काही आहे त्यामध्ये ते उद्या कुणाचंही नाव घेतील आणि राजकारण हा सगळा प्रकार चालू आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणून ते करतायत. पण या सगळ्या प्रकरणामध्ये मला असं म्हणायचंय, की पोलीस, राजकारणी लोक आणि हे आरोपी यांच्यात तुम्ही भरडला जाताय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण मुळात एकतर सर्वसामान्य तुमचं कुटुंब, त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम या पोलीस यंत्रणांचं आहे आणि ते मात्र एकमेकांवर टोलवतायत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला एक असं म्हणायचंय, मग बाळा बांगरांनी जो काही जबाब दिला, त्या जबाबाला काही अर्थच नाही असंच त्याचं उत्तर झालं. हां, तसंच झालं ना. एस-पी सरांचं उत्तर तसंच आलं, की ह्याच्यात तरी पण म्हणले तथ्य आपण जाणून घेऊ म्हणले. आता तथ्य जाणून घ्यायला अजून त्यांना किती दिवस लागतात अन् काय होतात आता हे बी बघ ना मग हे ना. एस-पी सरांना म्हणलं आहे तरी पण एस-पी सर तुमच्यावर आम्हाला खूप विश्वास आहे.
तुमच्यापाशी आम्हाला आशा लागलेली आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देताल. पण तुम्ही पण असं बोलत आहेत म्हणल्यास आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? कोणती बी स्टेप असू द्या म्हणलं, कोणती बी स्टेप की इथं तुम्हाला न्याय भेटेल म्हणून तुम्ही सांगा म्हणलं ते नाव. तिथपर्यंत आम्ही जाऊ. तरी पण म्हणत आहेत, इथंच आरोपी निष्पन्न नाही तर मग आम्ही एस-आय-टी, सी-आय-डीची तर मागणी केलती. मग त्यावेळेसच एस-पी सरांनी एस-आय-टी, सी-आय-डीची मागणी करायला पाहिजे होती ना, की ते परिवार करत आहे मग लावून द्यायला पाहिजे होते ना. तरी पण ते पण नाही केलं. खरंय. खरं म्हणजे आता मी तुमच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला हे सांगणार आहे. बघा म्हणजे कसं सर्वसामान्य कुटुंबाला कसे पोलीस उमरे झिजवायला लावतायत. या महादेव मुंडे प्रकरणामध्ये या तपासात आतापर्यंत म्हणजे 2023 21 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाली. मोटारसायकल आधी सापडते आणि मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडतो. पोलिसांना जिथं मोटारसायकल सापडली तिथून 50 मीटर अंतरावर दुसऱ्या दिवशी डेड बॉडी मिळाली. मग ज्या दिवशी मोटारसायकल सापडली त्या दिवशी डेड बॉडी नाही सापडली. म्हणजे पहिल्यापासूनच या तपासात काहीतरी गोलमाल आहे. आणि आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये एकूण 7 तपासी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. एक एक करत कसे बदलले गेले बघा. पहिल्यापासून सुरुवातीला पी.आय. सानप यांच्याकडे तपासी अधिकारी म्हणून तपास दिला गेला. नंतर सानपांनी काही प्रमाणात आरोपी डिटेक्ट केले, नावं घेतली, पण त्यांच्यावर दबाव आला. शेवटी त्यांना बदली करावी लागली. नंतर सपकाळ म्हणून कोणतरी आले, 2च दिवसात ते पण प्रमोशन वर गेले. नंतर तिसरे आले गुलबर्गे, मग चौथे आले दहीफळे, मग 5वे आले पी.आय. नाचण, मग 6वे आले डीवायएसपी अनिल चोरमरे आणि आता 7वे आले केचे आयपीएस अधिकारी डीवायएसपी कमलेश मीना. म्हणजे प्रकरण 1 झाली 1.5 वर्ष, तपासी अधिकारी 7, पण आरोपी एकही हाती नाही. अशी परिस्थिती या माऊलीची झाली आहे. आपल्या नवऱ्याला न्याय मिळवण्यासाठी 18 महिन्यांमध्ये त्या महिलेला माझ्या नवऱ्याला किमान कुणी मारलं याचं सुद्धा उत्तर जर पोलीस देऊ शकत नसतील तर अवघड आहे. आणि आता तर आणखी एक नवा स्फोट या प्रकरणात आहे. हे प्रकरण आता ज्या तपासी अधिकाऱ्यांकडे आहे, जे कमलेश मीना म्हणून आयपीएस अधिकारी डीवायएसपी आहेत, त्यांची सुद्धा आता बदली झालेली आहे. म्हणजे बॉम्बला आता पुन्हा या प्रकरणात आणखी एक नवीन तपासी अधिकारी, शिवाय एक पथक नेमलं होतं. हे साबळे म्हणून जे त्याचे पथकाचे अधिकारी होते, तपासी अधिकारी, मुख्य अधिकारी, आणि त्यांच्या हाताखाली 5 कॉन्स्टेबल होते. या पथकानं काय केलं मग? कालच भास्कर जाधव जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत, त्यांनी आवाज उठवला होता विधानसभेमध्ये की पथक जी नुसती नेमतात त्याचा उपयोग काय आहे? तिकडे त्या अक्षय शिंदे बदलापूरचा जो आरोपी त्याला पकडण्यासाठी पथक नेमलं, तो अक्षय शिंदे तिथंच सापडला. नंतर तो जयदीप आपटे म्हणून कोणतरी आहे, छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्या प्रकरणी त्या ठिकाणी त्याला देखील शोधण्यासाठी पथक दिलं, तोही तिथं सापडला. वाल्मिक कराड अख्खं गाव बोंबलत फिरत होता, याच्यासाठी देखील पथकं नेमली. बॉम्बला हा तर शरणच आला, हा सापडलाच नाही. या पथकांचं करायचं काय? म्हणून भास्कर जाधव म्हणाले होते, अरे पथक काय सरकारच्या पैशावर ट्रिपला जातात काय, सहलीला जातात? हे पथक आहे का बँड पथक? तसंच या पथकाचं झालेलं आहे. या प्रकरणात देखील एक पथक, 7 तपासी अधिकारी, पण आरोपी एकही हाती नाही, अशी परिस्थिती झाली. मुंडेताई, मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. तुम्ही एस.पी. कावत यांची भेट घेतलीत, त्यांच्याशी चर्चा केलीत, त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलंय का आता तरी की बाबा आम्ही किमान या प्रकरणात आणखी लक्ष घालू म्हणून, का नुसतेच आपले प्रयत्न चालू आहेत? त्यांनी आश्वासन म्हणून काहीच दिलं नाही. प्रयत्नच करू म्हणले. तथ्य जाणून घेऊ, प्रयत्न करू. आम्ही त्यांना आज निवेदन दिलेलं आहे एस-पी सरांना, की आम्ही अच्छा. तुमचं ऐकून उपोषण माघारी घेतलं. बेमुदत उपोषण होतं बीड कार्यालय समोर, जिल्हा कार्यालय समोर. ते उपोषण एस-पी सरांमुळे माघारी घेतलं. पुन्हा आम्ही इथं परळीमध्ये साखळी उपोषण चा निर्णय घेतला. तो पण एस-पी सरांनी आम्हाला पाठीमागे घ्यायला लावला. मग आता आम्ही आत्मदहनाचा 8 दिवसात पूर्ण फॅमिली मिळून आज निवेदन दिलं आहे. जर यांनी 8 दिवसात आम्हाला जर काही नाही दिलं, तर यांना गरीब कुटुंबाचा उद्रेक काय असतं हे जाणून घ्यावंच लागेल आता. कारण खूप आम्ही बघा, खरं तर ही संयमाच्या माऊली, बाहेर गेलात. बोला बोला. संयमाच्या बाहेर गेलात. इतका न्यायासाठी वन-वन फिरावं लागतंय का? एक तर आपला माणूस जाऊन आमचीच बेजारी अजून चालू आहे ना. या महाराष्ट्रात चाललंय काय? महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा परळीचा गुन्हा कुणा दाबला हे फक्त जाणून घेण्याची गरज आहे. एवढा म्हणजे निष्पाप माणसाचा खून केला ह्याने, निष्पाप.
की ते कोणत्याच गुन्ह्यात नसताना का म्हणून केला? मुंडेताई मला हा. मुंडेताई मला तुम्हाला आणखी एक विचारायचं आहे. SP कावंत यांची भेट घेतल्यानंतर तुम्हाला त्यांनी कुठे पाठवलं? आम्हाला त्यांनी कमलेश मीना सर केजला पाठवलं. म्हणजे ज्यांच्याकडे आता सध्याला तपास आहे ना, त्यांच्याकडे पाठवलं. मग तिथून SP सरांनीच कॉल करून सांगितलं त्यांना, की मुंडे परिवार येत आहे, त्यांना भेट द्या म्हणून. मग त्यांनी हो बोलले, की नंतर मग आम्ही SP ऑफिस पासून निघून केजला आलात. केजला नंतर आम्ही 2 वाजता पोहोचलात, पण त्यांची काहीतरी कोर्टामध्ये मीटिंग चालू होती, त्याच्यामुळे आम्हाला तिथं 5:30 वाजेपर्यंत थांबावं लागलं. मग 5:30 पर्यंत आम्ही त्यांचा वेट केला तिथं. का तर जायचं होतं आम्हाला ह्या अध्यक्ष ह्यांना भेटूनच. कमलेश मीना सरांना भेटूनच जायचं होतं, परत यायचं होतं. का तर केसमध्ये काय करत आहेत, काय प्रोसेस आहे ती आतापर्यंत मला सांगितलेली नव्हती. पण मला त्यांना भेटून विचारायचं होतं, की तुम्ही तुमच्याकडे तपास दिल्याच्या नंतर तुम्ही काय केलं? मला त्यांना हे जाब विचारायचा होता. मग त्यात नवीनच मला ऐकायला भेटलं, तिथं गेल्याच्या नंतर लगेच म्हणले, की ह्या सरांची बदली झाली आहे. प्रमोशनच झालं आहे. मी त्या सरांना प्रश्न केला नंतर, की महादेव मुंडेचं प्रकरण ज्याच्या हाती जाईल त्याचं प्रमोशन कसं होतं सर? हा एक प्रश्नच आहे, की महादेव मुंडेचं प्रकरण ज्याच्या हाती जातं त्याचंच का प्रमोशन होतंय? बिना न्याय देता प्रमोशन होतं का? मग हे किती मोठा प्रश्न आहे हे सांगा तुम्ही. अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे आता मुंडेताईंनी जो सवाल उपस्थित केलाय त्या सवालातच खरं म्हणजे काहीतरी काळबेरं दडलेलं आहे. जो महादेव मुंडे यांचं प्रकरण हाती घेतो त्याचं प्रमोशन होतच कसं? न्याय तर आमच्या पत्रात काहीच पडत नाही. पण जो हे प्रकरण तपासी अधिकारी म्हणून हातात घेतो त्याला मात्र प्रमोशन मिळतं असं त्यांनी स्पष्टपणे आता म्हटलेलं आहे. आणि जेव्हा आज त्या प्रसार माध्यमांशी बोलल्या त्यात त्यांनी एक खळबळजनक आरोप केला आणि तो आरोप म्हणजे त्यांना एलमाटे नावाचे कॉन्स्टेबल होते. जेव्हा हे प्रकरण संतोष देशमुख प्रकरण उघडकीस आलं त्यानंतर आणखी काही दिवसांमध्येच जेव्हा अगदी SP कावत यांची लगेच तात्काळ बदली होऊन ते बीडचे SP बनले, बीडचे पोलीस अधीक्षक बनले. अविनाश बारगळ यांची 21 डिसेंबरला लगेच तात्काळ बदली करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत म्हटलं होतं. आणि त्यानंतर SP कावत आल्यानंतर अवघ्या 8च दिवसांमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांची भेट घेतली होती आपल्या पतीच्या हत्येच्या प्रकरणासंदर्भात. त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी ती भेट घेतल्यानंतर त्यांना परळीला व्हिजिट द्या असं SP कावत यांनी सांगितलं होतं. आता परळीला त्या ठिकाणी एक कॉन्स्टेबल आहेत एलमाटे नावाचे. त्यांनी त्यांना काय सांगितलं हे त्यांच्याच तोंडून ऐकूयात. तुम्हाला एलमाटे जे कॉन्स्टेबल आहेत त्यांनी काय सांगितलं होतं? ज्यावेळेस मी व्हिजिटला परत आले त्या SP सरांनी सांगितल्याच्या नंतर, त्यावेळेस तिथं DYG चोरमुले सर पण होते आणि त्यांची DBT काहीतरी बैठक चालू होती सगळ्यांची मिळून. सगळे म्हणजे जेवढे ग्रामीणचे ते आहेत PI त्यांची सगळ्यांची मिळून बैठक चालू होती. त्या बैठकीमध्ये आम्ही एलमाटेंना बोलवलं होतं कारण त्यांनी आम्हाला बाहेरच बातमी दिली होती अगोदर, की आम्हाला बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबविला. मग तर आम्हाला हे सत्य आहे का ते जाणून घेण्यासाठी आम्ही त्या अनिल चोरमुले जे सर आहेत त्यांच्या देखत त्यांना बोलवून घेतलं आणि म्हणलात खरंच बंगल्यावरून फोन आलता का? का तपास थांबविला? तर ते डायरेक्ट म्हणले, "खरंच आम्हाला बंगल्यावरून फोन आला म्हणून आम्ही तपास थांबवला." मग बंगल्यावरून ते फोन स्वतः कुणाचा आला? चोरमले म्हणाले? चोरमुले नाही, एलमाटे म्हणाले. चोरमुले एलमाटे देखत म्हणाले. हा. हा. अनिल चोरमुले सरांनी देखत एलमाटे कॉन्स्टेबल म्हणले. अच्छा. आणि तिथं परळीचे PI पण होते नवीन आलेले, जे मला म्हणले होते कलमा बदलला आता तपास होऊ शकत नाही. ते पण PI तिथंच होते त्यावेळेस. त्यांच्या देखत म्हणले एलमाटे कॉन्स्टेबल, की आपल्याला हा. बंगल्याहून फोन आला म्हणून आपण तपास थांबवला. मग तपास थांबवला का? कुणी फोन केला? मग बंगल्याहून फोन म्हणजे कोणाचा फोन? वाल्मी कराडचाच फोन. बाकी कोण करणार हो बंगल्याहून फोन? मग त्यांचं काय रहस्य होतं, की त्यांनी तपास थांबवायला लावला? मला हे अच्छा. म्हणायचं. हा. मग तुम्ही ते काही जे तुम्हाला एलमटेंनी सांगितलं ते तुम्ही SP कावत यांना सांगितलं होतं का? हां, सांगितलं ना SP कावत सरांना 2दा सांगितलं मी. आज पण सांगितलं परत. आणि हा. पाठीमागे एकदा जेव्हा साहेबांनी काढलं होतं हे आपलं प्रकरण, त्यावेळेस हा. एकदा मी भेट दिली होती. त्यावेळेस बी सांगितलं होतं. पण याच्यात म्हणतात आरोपीच आम्हाला निष्पन्न होत नाहीत. आता त्यांना म्हणायचं काय आपण? पुढचं बोलायचं काय? की आम्हाला आरोपी निष्पन्नच होत नाहीत म्हणल्यास काय सांगायचं?
अच्छा, म्हणजे थोडक्यात काय आहे की या सगळ्या प्रकरणात अगदी सुरुवातीपासूनच या सगळ्या प्रकरणाकडे पोलीस दुर्लक्ष करतायत की काय असाच प्रकार दिसतोय. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ज्या तपासी अधिकाऱ्याच्या हातात हा तपास जातो त्याचं प्रमोशन होतं. दुसरी गोष्ट एलमाटेंनी तुम्हाला क्लिअर केलं, ते पण डीवायएसपी चोरमले यांच्या समोर, कारण की ते पण या प्रकरणात एकदा तपासी अधिकारी राहिलेले आहेत आणि त्यांनीच राहील. त्यांच्या देखत सांगितलं की बंगल्यावरनं फोन आला आणि आता काय त्यामुळे आम्ही तपास थांबवला. मला इतकंच म्हणायचंय की हे एवढं सगळं जे काय म्हटलं गेलं, नंतर कावतांना देखील तुम्ही सांगितलं, मग एलमाटेंची तशी चौकशी का केली गेली नाही की एलमाटेंना नक्की कोणी फोन केला? तर आम्ही एसपी सरांना किती इथल्या 5 म्हणजे 4 कॉन्स्टेबल आणि सानप सरांचा सीडीआर काढायला सांगितला होता, की ह्या केसमध्ये भास्कर केंद्रे, गोविंद भताने, विष्णू फड हे कॉन्स्टेबल आहेत तिथले आणि पीआय सानप एवढ्यांचे आम्ही सीडीआर मागितले होते. आम्हाला त्याच्यातला सीडीआर नाही, आरोपीच निष्पन्न नाही म्हणते तर सीडीआर कशाला काढतील? मग यांनी प्रोसेस काय केली? काय केली? काहीच सांगितलं नाही आम्हाला. अच्छा, म्हणजे एकंदरीत सगळ्यांनी टोलवाटोलवी केलेली आहे, बाकी काही घडलेलं नाही या प्रकरणामध्ये. अगदी सुरुवातीपासून म्हणजे पी.आय. सानप यांच्यापासून ते अगदी आत्ताच्या शेवटच्या तपासी अधिकाऱ्यांपर्यंत कुणीही या प्रकरणात आरोपी कोण याचा शोधच घेऊ शकलेलं नाहीये. म्हणजे थोडक्यात एकतर यांच्यावर राजकीय दबाव आहे, एकतर यांना आरोपी कोण हे माहिती आहेत, पण राजकीय दबावापोटी ते त्यांना अटक करू शकत नाहीयेत. आणि तिसरं जसं कावत सांगतायत की जे काही बाळा बांगर यांनी आता नावं पुढे आणलेली आहेत ते अथेंटिक कशावरून, आणि जर त्यांना आम्ही ताब्यात घेतलं आणि कोर्टासमोर हजर केलं तर उद्या ते टिकणार का आरोपी म्हणून. म्हणजे एकंदरीत या प्रकरणामध्ये गेल्या 1.5 वर्षांमध्ये आरोपी पोलिसांच्या नजरेसमोर असून सुद्धा जर पोलीस पकडत नसतील तर मात्र अवघड आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जो तुम्ही लढा दिलाय, आज खरं म्हणजे तुमच्या सासूबाई पण त्या ठिकाणी होत्या आणि त्यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना म्हटलं की कोण न्याय देईना आम्हाला, माझं लेकरू राजकारणी नव्हतं ना खादाड पेदाड नव्हतं, अक्षरशः अशा लेकराला कुणी मारल का? मग मला जर उद्या आरोपी कोणी अटक केले तर मी त्यांना हाच पहिला सवाल करणार आहे की माझ्या पोराचा काटा का काढला, त्याला का मारलं. मला तुम्हाला हाच प्रश्न करायचा आहे की आता एसपींपर्यंत जाऊन सुद्धा अजूनही आपल्याला या प्रकरणात आरोपी कोण आहे निश्चित होत नाहीत. मग आरोपी निष्पन्न झाल्यानंतर चार्जशीट दाखल होणार आणि मग त्याचा तपास वगैरे. इकडे कमलेश मीना यांची बदली झालेली आहे, त्यामुळे आता इथे पुन्हा नवीन तपासी अधिकारी येणार. तर आता तुम्ही कोणी वेगळ्या तपासी अधिकारीची मागणी करणार आहात का, का आता एसआयटीच मागायला पाहिजे, का सीआयडी कडे तपास द्यायला पाहिजे? तुमची नेमकी मागणी काय? आता आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. आम्ही निवेदन तयार केलं आहे मुख्यमंत्री साहेबांना. आणि तुमच्या माध्यमातून बी आम्ही अजून मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती आहे, की सर आम्हाला तारीख द्या. की आम्हाला भेटायचं आहे तुम्हाला आमच्या केसमध्ये तुम्ही तरी लक्ष द्या. आणि ह्यांना बी काही राजकीय दबाव आहे, ते पण उघडा पाडा. की परळी पोलिसांनी का तपास केला नाही? तुम्ही तरी आम्हाला सहाय्यक बना. आम्ही मागाव तर न्याय कुणाकडे मागावं हे सांगा फक्त. एवढं आम्हाला त्यांना निवेदन देऊन बोलायचं आहे. या प्रकरणामध्ये तुम्ही कुठल्या आमदारांकडे गेला होतात का? बाबा धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, यांना कधी भेटून हे प्रकरण सांगितलंय का? त्यांच्याकडं म्हणजे माझे वडील गेले होते. मी हा नाही गेले. दोघांकडे हा पण मला जाऊ दिलं नाही. माझ्या भावानी बी नाही आणि माझ्या वडिलांना बी नाही. हा. कारण धनंजय मुंडे साहेबांकडे माझे वडील 3 वेळेस गेले. 3 ते 4 वेळेस गेले असतील. बर, काय पण झालं तो बोलणं? त्यांच्या देखत फोन लावायचे. एसपी सरांना फोन लावायचे, तपास करा म्हणायचे. आमचाच माणूस आहे म्हणायचे. तुम्ही का तपास करत नाहोत? फोन लावायचे. पण नंतर काय व्हायचं ते त्यांनाच माहिती. देखत फोन लावत होते. पुन्हा पंकजाताईकडे 2दा गेले. पंकजाताईंनी तर एका बाईटमध्ये सांगितलं माझ्याकडे आलेच नाहीत. पुन्हा मग आम्ही त्यांचा पण विषय सोडून दिला. आपलेच लोक प्रतिनिधी आपल्यासोबत नसतील तर आपण न्याय मागायचा कुणाकडं? मला हे पण माझ्या मनात पहिल्यापासून प्रश्न आहे, की मग धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई का महादेव मुंडेचा विषय विधान भवनात मांडत नाहीत? त्यांनी मांडायला पाहिजे ना हा विषय. हा गरजेचा आहे ना विषय मांडायला. एक त्यांच्या हं. ह्याच्यातली स्त्री
न्याय मागते, मग त्यांनी विधान भवनात हा विषय मांडायला पाहिजे खुद, की आमची एवढी स्त्री न्याय मागते तर न्याय का भेटत नाही तिला? आरोपी का अटक अगदी करत नाही बरोबर. विचारायला पाहिजे. अगदी बरोबर. आता अधिवेशन ऑलरेडी चालू आहे. हां. 18 मग तारखेपर्यंत अधिवेशन आहे. खरं म्हणजे यांनी हा हां. विषय मांडला पाहिजे तिथे. एकतर पाय परळी विधानसभा मतदारसंघातलं म्हणजे धनंजय मुंडेंच्या विधानसभा मतदारसंघातलं एकतर हे कार्यक्षेत्र आहे. त्या परळीमध्येच अक्षरशः तहसील कार्यालयासमोर ते सगळं प्रकरण घडलेलं आहे. तर अशा वेळी धनंजय मुंडे हा विषय का मांडत नाहीयेत? हे नक्की विचारलं गेलं पाहिजे. मी तर म्हणतो की तुम्ही धनंजय मुंडेंना हे निवेदन का देत नाहीये? एक तिथले लोकप्रतिनिधी म्हणून की आमचा विषय विधानसभेत लावून धरावा म्हणून. तुम्ही पंकजाताईंना देखील विधान परिषदेत हा विषय लावून धरणार का? असा सवाल तुम्ही का करत नाही? म्हणजे आम्ही अगोदर भेट दिली ना त्यांना, त्याच्यामध्ये आम्हाला काहीच म्हणजे काहीच यश आलं नाही. पण आता जेव्हा मी एवढी केस करत आहे, मग त्यांनी स्वतः स्वतः हा निर्णय घेऊन त्यांनी म्हणलं पाहिजे एस-पी सरांना, की तुम्ही आरोपी अटक करा म्हणून. माझं हे म्हणणं आहे. कारण आम्ही कधी पोलिसची पायरी म्हणलं ना, पहिल्यांदा सांगितलं, कधीच चढलेली नाही पोलिसची पायरी. हे आम्हाला माहितीच नाही असलं म्हणजे आमच्या इथून मागं फॅमिलीमध्ये कधी झालेलंच नाही असलं प्रकरण. मग आम्ही कुठं निवेदन द्यायचं आणि कुठं काय करायचं? किती बी चकरा घातल्या, काही बी झालं तर यशच येत नाही मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडं? आता शेवट आम्हाला मुख्यमंत्री साहेबच आहेत. नक्कीच. तुम्ही सुप्रियाताईंनी पण तुमची गाठ घेतली होती. सुरेश धस यांनी देखील गाठ घेतली होती. त्यांच्या कानावर आता तुम्ही हे सगळं का घालत नाहीये? सुप्रियाताई देखील या सगळ्या प्रकरणामध्ये मध्ये त्यांनी आवाज उठवला होता. तर तुम्ही त्यांना देखील दोघांना निवेदन द्यायला पाहिजे. हो, ताईंना पण माझं चालूच असतं. सारखं मेसेजद्वारे मी ताईला बोलतच असते. ताई बी येस, नो टाकत असतात. त्या पण रिप्लाय देतात, कॉल करतात मला. मांडायला लावत म्हणतात. मी सांगितलं होतं, "ताई, कुणाच्या हस्ते विषय मांडायला हवा विधान भवनात. का माझ्या पतीला न्याय भेटत नाहीये? एकदम कुणाचा दबाव आहे ते तरी बघा." तर म्हणतात, "प्रयत्न करूत आपण. मी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सोबतच आहे." पण मला एवढंच म्हणायचंय, की धनंजय मुंडे साहेबांनी आणि पंकजाताईंनी हा विषय मांडायला पाहिजे. एवढीच माझी मागणी आहे त्या दोघांना. नक्कीच. आता तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा म्हणजे तुमचा स्थानिक पोलिसांवरचा विश्वास उडालाय असंच एकंदरीत प्रयत्न दिसतोय. प्रकार स्थानिक दिसतोय. पोलिसांवर म्हणजे माझा पोलीस प्रशासनावर पहिल्यापासूनच विश्वास नाही. पण एस-पी सरांवर विश्वास धरून मी इतक्या दिवस चालत आले. आता जसं प्रकरण काढलं तसं. मला तर 12 महिने माहितीच नव्हतं, की बंगल्याहून फोन गेला आणि तपास थांबिलाय म्हणून. मेन म्हणजे. हेच माहिती नव्हतं. ज्यावेळेस एस-पी सर आले आणि एस-पी सरांनी मला व्हिजिटला पाठवलं, तेव्हा यमाटे सर म्हणले, की "बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबविला." तिथून पुढे माझ्या डोक्यात प्रकाश पडत गेला, की का थांबवला तपास मग ह्यांनी? काय गुन्हा होता? का म्हणून तपास थांबवला? ओके. तो थांबवला पण आणि आता लांबवला पण. आता तुम्ही या सगळ्या प्रकरणाची सी एस-आय-टी चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहात का मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा तुम्ही भेटायला जाणार आहात? हां, आता एस-आय-टी आणि सी-आय-डी दाखल करून द्या म्हणून मी मागणी करणार आहे. कारण आता सगळ्यांनी प्रयत्न केले. एकांना पण आरोपीच निष्पन्न झाले नाहीत. मग सी-आय-डी आणि एस-आय-टीच्या मार्फत तरी आरोपी निष्पन्न झाले तर झाले. का मग तपास असाच जे बेवारस होतं म्हणतात ना ते बेवारस सारखं, मेलं आणि गेलं त्याचं काहीच झालं नाही असं प्रकरण तर व्हायचं नाही. खरं आहे तुमचं म्हणणं. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे ताई मला अगदी तुम्हाला आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, की या सगळ्या प्रकरणात गेल्या 18 महिन्यांमध्ये तुम्ही जी काही धावपळ करतायत, पोलिस स्टेशनचे उंबरे झिजवले, बऱ्याचदा प्रसारमाध्यमांना देखील तुम्ही आपली भूमिका मांडलीत, स्वतःहून उपोषणाला बसलात. एवढं करून तेवढ्यापुरतं फक्त प्रकरण उचललं जातं आणि मग मात्र ते पुन्हा बारगळलं जातं. एवढ्या एका प्रकरणात 7 तपास अधिकारी बदलले जातात आणि आता पुन्हा 8वा कोण? हा देखील प्रश्न पडलेला आहे. तर तुम्हाला आता या प्रकरणात जो 8वा तपासी अधिकारी कोणतरी येणार आहे, तो बीड जिल्ह्यातलाच असला पाहिजे का बीड जिल्ह्याचा बाहेरचा असला पाहिजे? आता नेमका तुमचा विश्वास कुणावर आणि काय मांडणार आहात तुम्ही? आता विश्वास म्हणजे अजून ते नवीन अधिकारी येणार. नंतर 1 महिना मला केस सगळी समजून घ्यायला द्या म्हणणार. कुठला बी आला, बीड जिल्ह्यातला आला, बाहेरचा बी आला, तरी ते 1 महिना पूर्ण मागणार, की मला फाईल बघायला आणि केस सगळी समजून घ्यायला मला महिनाभर लागणार म्हणणार. तिथून पुढे ते काय प्रोसेस करणार, अजून बाळाभाऊ बांगरची जॉब घेणार.
आता हे कमलेश मीना सरांनी घेतलं ते त्यांच्या डोक्यात गेलं. सानप सरांनी जे तपास केला ते त्यांच्या डोक्यात गेला. आता ह्यांनी जे केलं त्यांच्या डोक्यात गेला. आता नवीन जे येणार ते तेच करणार. मग हेच करायचं का? नवीन अधिकारी आणायचा, नवीन तपास द्यायचा हे म्हणजे न्याय द्यायचा नाही फक्त. अधिकारी बदलत राहायचे, न्याय द्यायचा नाही. हे एवढंच झाले महादेव मुंडे केस प्रकरणात. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. मी खरं म्हणजे तुम्ही 2 मिनिटं थांबा आणि मी कारण की मी जो शेवट करणार आहे तो तुम्हालाही ऐकायला मिळावा आणि अख्ख्या महाराष्ट्राला देखील कळावा. आत्ताच आपण पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी संवाद साधला. 18 महिने होऊन गेले, आपल्या पतीला कोणी मारलंय हे देखील त्यांना माहित नाही. इव्हन ज्या जागेवर मारलं त्या जागेवर सुद्धा त्यांना कधी घरच्यांनी पाठवलेलं नाही. आणि अशा वेळी बाळा बांगर एक आशेचा किरण म्हणून एक समोर येते व्यक्ती आणि माझ्या देखत या महादेव मुंडे यांच्या मांसाचा तुकडा वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवल्याचं मी बघितलंय असं सांगतो. अर्थात त्यावेळी या माऊलीचं काळीज सर्र झालं असेल, कारण की आपल्या पतीबद्दल असं ऐकायला मिळालं. त्यानंतर या बाळा बांगरांनी जो जबाब नोंदवला तो जबाब जो आहे त्याच्यावरच एसपींचा विश्वास नाहीये. कारण की एसपी म्हणतायत याच्या मागे राजकारण आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणात पहिल्यापासूनच राजकारणच चाललंय, दुसरं काहीच नाही. बाळा बांगरांच्या जबाबावर पण तुमचा विश्वास नाही, कारण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत म्हणून यांनी गुन्हे दाखल केले असं तुम्ही काहीतरी एक जोडलेलं आहे. शिवाय बाळा बांगर यांच्या तपासात जी काही नावं आली आहेत ती पण उघड होत नाहीयेत. तिसरी गोष्ट, या प्रकरणात पहिल्यापासून प्रत्येक तपासी अधिकारी येतो आणि एकमेकाला खो देतो. आपण खो खो खेळ बघितलेला आहे. खो म्हटलं की त्यांनी उठायचं, त्यांनी धावायचं, तो खोक दिला की त्यांनी धावायचं. एकच प्रकरण, एकाच प्रकरणात 7 तपासी अधिकारी, जी मगाशी मी नावं सांगितली, पी.आय. सानप, सपकाळ, गुलबर्गे, दहिफळे, नाचण, अनिल चोरमले आणि आता कमलेश मीना. पण आता कमलेश मीना यांचीच बदली झाल्यानं त्यांना देखील आता कोणतरी खो द्यायला त्या ठिकाणी येणार आहे. हा खोमुळं जो या केसच्या तपासात खोडता घातला जातोय, 7 तपासी अधिकारी बदलले जातात पण आरोपी निष्पन्न होत नाहीत, आरोपी कळत नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला फक्त पोलीस स्टेशनचे उंबरे झिजवायचे. या माऊलीनं कधी पोलीस स्टेशनची पायरी चढली नाही, पण आज तिला आपल्याच पतीला कुणी मारलंय हे जाणून घेण्यासाठी पोलीस स्टेशनचे उंबरे झिजवावे लागतात. आज तर या माऊलीनं अख्खा दिवस घालवला. खरं तर आपल्या मुलांना शाळेतून सुट्टी काढून तिनं घरी आणलं. सोबत सासू सासरे नंदा दीर नंदावे सगळे सोबत घेतले आणि परळीतून निघाल्या आणि मग अर्थातच एसपींची पण भेट घेतली आणि तपासी अधिकारी डीवायएसपींची पण भेट घेतली. पण हाती काय लागलं? काहीच नाही. आम्ही प्रयत्न करतोय, प्रयत्न चालू आहेत, आरोपी निष्पन्न होतील, काळजी करू नका, तपास चालू आहे. तारीख पे तारीख जसं कोर्टात असतं तसं इथं तपासवर तपास, तपासवर तपास, याच्या पलीकडे या माऊलीच्या हाती काहीही लागलेलं नाही. शेवटी आता त्यांनी निर्णय घेतलाय, जे त्यांनी बोलताना सांगितलं की आता मी कंटाळले, सहनशक्तीचा अंत झालाय. एकतर 8 दिवसात या सगळ्या आरोपींना अटक करा, नाहीतर माझं अख्खं कुटुंब घेऊन मी आत्मदहन करेन. शेवटी एक आशेचा आणखी एक किरण म्हणून ते आता मुख्यमंत्र्यांनाच थेट निवेदन द्यायचं त्यांनी ठरवलंय. आणि आपल्याच मतदारसंघात जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्यांनी अक्षरशः हात जोडून कळकळीची विनंती केली आहे. आणि मी देखील हात जोडून कळकळीची विनंती करतो दोन्ही मुंडे भाऊ बहिणींना, धनंजय मुंडे आणि मंत्री महोदय पंकजा मुंडे यांना, की कृपा करून विधानसभेचं विधान परिषदेचं अधिवेशन चालू आहे, तुम्ही दोघेही आमदार म्हणून परळीचं लोकप्रतिनिधित्व करताय, कृपया आपण दोघांनी मिळून विधानसभेत विधान परिषदेत महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा आवाज उठवावा, हा विषय लावून धरावा आणि या माऊलीला न्याय द्यावा. कारण गेली 18 महिन्यांपासून या माऊलीला अजूनही आपल्या पतीला कुणी मारलंय हेच जर कळत नसेल आणि एखादा पोलीस कॉन्स्टेबल बंगल्यावरनं फोन आला म्हणून आम्ही तपास थांबवला असं प्रत्यक्ष तपास अधिकारी असणाऱ्या डीवायएसपी अनिल चोरमले यांच्या देखत सांगत असेल, तरी देखील त्यातनं काहीही पुढे घडत नसेल, तर या माऊलीनं न्याय कुणापुढे मागायचा. म्हणून अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला माझी विनंती आहे
की जसं आपण सगळ्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरलं, तसंच हे महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील लावून धरावं. आरोपी कोणीही असो त्याला अटक व्हायला पाहिजे. आणि या प्रकरणात ज्या पोलिसांनी तपासात कुचराई केली, ढील दाखवली, त्या सगळ्या पोलिसांचे सीडीआर काढले पाहिजेत आणि त्यांची चौकशी लावली पाहिजे. तर आणि तरच या माऊलीला न्याय मिळेल. ही माऊली याच महाराष्ट्रातली, याच बीड जिल्ह्यातली सर्वसामान्य कुटुंबातली एक महिला आहे. आज तिचा संसार उघड्यावर पडलाय. तिला न्याय द्या, एवढंच माझं सगळ्यांना सांगणं आहे. धन्यवाद मुंडेताई. टॉप न्यूज मराठीमध्ये आपण या ठिकाणी जॉईन झालात आणि महाराष्ट्राशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तर या होत्या ज्ञानेश्वरी मुंडे, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता माझा अंत झालाय. किती महिने वर्ष वाट बघायची. माझ्या नवऱ्याला कुणी मारलंय हे जर अजून मलाच कळत नाही, पोलिसांनाच कळत नाही, तर मग माझ्या नवऱ्याला मारलंच कुणी. आणि त्यांनी एक जो सवाल उपस्थित केलाय तोही माझ्या काळजाला लागला की जो जो महादेव मुंडे यांचा तपास हाती घेतो त्यात न्याय तर मिळत नाहीच, आरोपी तर पकडले जात नाहीत, पण त्या तपासी अधिकाऱ्याचं प्रमोशन मात्र नक्की होतं. ते का होतं, कोण करतं, याची उत्तर मात्र महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.